नमस्कार। आज लोक प्रशासन विभागात आज आपण सनदी सेवेचा अर्थ काय ही बाब या ठिकाणी अभ्यासणार आहोत। अनेक वेळा सिव्हिल सर्व्हिसेस सनदी सेवा ह्या बाबत आपण वारंवार बोलत असतो, वारंवार त्याचा उल्लेख करत असतो। मग प्रत्यक्षात ही सनदी सेवा काय आहे? लोक प्रशासनामध्ये ज्या ह्या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये कार्य करणारी ही जी सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था आहे, ही सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सेवा देणारे लाखो कर्मचारी हे या ठिकाणी सनदी सेवेचं कार्य करीत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। या सनदी सेवेचा, या सिव्हिल सर्व्हिसेसचा प्रत्यक्षात वास्तविक स्वरूपामध्ये आज व्याख्यांच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी ह्याचा अर्थ हा जाणून घ्यायचा आहे। तर आपण बघतो की सनदी सेवा या शब्दाचा प्रथम वापर हा ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय नोकरांच्या संदर्भात करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। सिव्हिल सर्वंट्स किंवा सिव्हिल सर्व्हिसेस हे भारतामध्ये हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात त्यांचा जो काही नोकर वर्ग होता, त्यांचे जे काही अधिकारी कर्मचारी होते, त्यांच्या संदर्भात वापरण्यात आलेला हा प्रथमतः शब्द आपल्याला दिसून येतो। भारतात कंपनीने केंद्रीभूत प्रशासन पद्धतीचा प्रयोग केला होता। त्या प्रयोगातून सनदी सेवेचा उदय झालेला आहे। आपण बघतो की ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये ही जी सिस्टम होती सिव्हिल सर्व्हिसेस हे पूर्णतः सेंट्रलाइज्ड अशा स्वरूपाची होती, केंद्रीभूत अशा स्वरूपाची होती। याच्यामध्ये अधिकार जबाबदारीचं मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरण करण्यात आलेलं नव्हतं। पूर्णतः ही व्यवस्था त्या ठिकाणी केंद्रीभूत होती आणि त्यामधूनच त्यांच्या गरजेमधून ही जी व्यवस्था आहे सनदी सेवा ह्याचा उदय त्या ठिकाणी झालेला आहे। भारतीय प्रशासनामध्ये हा जो रूढ झालेला शब्द आहे सनदी सेवा, त्याला लोकप्रिय बनवण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे ट्रॅव्हलियन यांना जाते। ट्रॅव्हलियन यांनी या सनदी सेवेला मोठ्या प्रमाणावर प्रचलित केले किंवा त्याची महती ही अधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवली, त्याला अधिक प्रसिद्ध केले। ते इंग्लंडच्या अर्थ खात्याचे सचिव होते। 19व्या शतकात जगातील विविध राष्ट्रांनी या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। आपण बघतो की प्रथम वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की सर्व जगात लोक प्रशासनाचं अस्तित्व आहे। आज असा कोणताही देश नाही की जिथे लोक प्रशासन अस्तित्वात नाही, तर प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे। तर ह्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 19व्या शतकामध्ये ह्या सनदी सेवा व्यवस्थेचा स्वीकार जगामध्ये अनेक राष्ट्रांनी केला। त्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड यासारख्या अनेक प्रमुख राष्ट्रांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो। अशा पद्धतीनं ही सनदी सेवा ही सर्व राष्ट्रांमध्ये तर निर्माणच झाली, परंतु आपण बघतो की त्याचं महत्त्व, त्याची व्याप्ती आज खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या संदर्भात, या सनदी सेवेच्या संदर्भात डिमॉक, त्याचबरोबर टॉमलिन कमिशन व फायनर यांनी काही व्याख्या केलेल्या आहेत। ह्या व्याख्या आपण या ठिकाणी बघू, जेणेकरून आपल्याला
ह्या सनदी सेवेचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे उलगडण्यामध्ये मदत होईल। तर सुरुवातीला डिमॉक अँड डिमॉक यांची आपण सनदी सेवे संदर्भात असणारी व्याख्या या ठिकाणी बघणार। डिमॉक म्हणतात कायमची नोकरी असलेला, अराजकीय स्वरूप असलेला, कायमची नोकरी आणि अराजकीय स्वरूप व व्यावसायिक दर्जा प्राप्त झालेला पूर्णवेळ काम करणारा नोकर म्हणजे सनदी नोकर होय, परंतु तो मिलिटरीचे व न्यायशाखेचे कार्य पार पाडणारा मात्र असू नये। कंप्लीट डिफेन्स आणि ज्युडिशियरी हे डिमॉक वेगळे करतात सनदी सेवेमधून। सनदी सेवेमध्ये जो सेवक असतो, जो सनदी सेवक असतो तो कसा असतो, तो पूर्ण वेळ त्या ठिकाणी पूर्ण वेळ काम करणारा, कायमची, ज्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी जो प्रमुख व्यवसाय निवडलेला आहे ती म्हणजे सनदी सेवा, आणि ह्याच्यासाठी तो इतर दुसरं कोणतेही काम करत नाही, तर पूर्ण वेळ हे सनदी सेवेचंच कार्य तो करीत असतो। असा पूर्ण वेळ कायम, कारण सनदी सेवक हा त्याची एकदा निवड झाली, त्याची एकदा नियुक्ती झाली, तर तो जो काही ठराविक कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे, वयाची 58 वर्ष असो, वयाची 60 वर्ष असो, वयाची 62 वर्ष असो, अथवा वयाची 65, तेवढा काळ तो त्या ठिकाणी सेवेचं कार्य पूर्ण वेळ करणारा, आणि सोबतच अराजकीय स्वरूपाचा, कोणत्याही स्वरूपाच्या राजकीय पक्षाशी किंवा राजकारणाशी ज्याचा संबंध नाही असा अराजकीय स्वरूपाचा, आणि व्यावसायिक, त्याने आपला प्रमुख व्यवसाय हा सनदी सेवेलाच निवडलेला आहे, आणि तो प्रमुख व्यवसाय त्याचा ही सनदी सेवाच आहे, आणि सनदी सेवेच्या दृष्टीने किंवा सनदी सेवेमध्येच तो पूर्ण वेळ, पूर्ण काळ त्या ठिकाणी कार्य करतो। असा जो असतो जो की पूर्ण वेळ अराजकीय स्वरूपात आणि व्यावसायिक असा या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेत कार्य करणाऱ्या या अधिकारी कर्मचाऱ्याला आपण या ठिकाणी सनदी सेवक म्हणतो। परंतु या सनदी सेवेमधनं डिमॉक यांनी न्यायपालिका आणि संरक्षण क्षेत्र याला वेगळं केलेलं आहे। या व्यतिरिक्त लोकप्रशासनात कार्य करणारा पूर्णवेळ कर्मचारी म्हणजे सनदी सेवक, असं डिमॉक यांचं मत आहे। त्याचबरोबर टॉमलिन कमिशन यांनी या सनदी सेवेची व्याख्या केलेली आहे। तर टॉमलिन कमिशन काय म्हणतं की नागरी स्वरूपाचे कार्य पार पाडणारा व ज्याचे संपूर्ण वेतन संसदेने संमत केलेल्या रकमेतून दिले जाते। नागरी स्वरूपाचे सिव्हिल नेचरचं कार्य करणारा, ज्याचे संपूर्ण वेतन संसदेने संमत केलेल्या वेतनातून, म्हणजे दरवर्षी त्याच्या वेतनाची तरतूद ही त्या देशाच्या ॲन्युअल बजेटमध्ये होत असते। अशा राजपदाचा नोकर वर्ग म्हणजे सनदी नोकर वर्ग होय, जो प्रामुख्याने ह्या सनदी स्वरूपाची किंवा नागरी स्वरूपाची कार्य पार पाडतो, ज्याच्या वेतनाची रक्कम संसदेने मंजूर केलेल्या रकमेतून देण्यात येते। त्याचबरोबर ह्या राजपदाचा नोकर वर्ग म्हणजे सनदी सेवक होय असं टॉमलिन कमिशन म्हणतात। तर डॉक्टर हरमन फायनर म्हणतात कायमची नोकरी असलेला पगारी व कुशल व्यावसायिक अधिकाऱ्याचा संघ म्हणजे सनदी नोकर वर्ग होय। यामध्ये सर्व बाब
एकूणच बाब जर बघितली तर मुद्दे तेच आहेत की तो कायम त्या ठिकाणी कायम तो सनदी सेवेचं कार्य करतो, पूर्णवेळ कार्य करतो, राजकीय स्वरूपाचा आहे, तो व्यावसायिक आहे, तसंच तो कुशल पण आहे, त्याच आधारावर त्याची निवड होत असते, तर तो कुशलही आहे. आणि पगारी म्हणजे त्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात नियमित वेतन दरमहा हे मिळत असतं, असा पगारी. अशा अधिकाऱ्याचा संघ म्हणजे सनदी सेवा होय. यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की सनदी सेवेमध्ये अधिक प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांचा जास्त या ठिकाणी समावेश दर्शवण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. प्रशासनातील प्रत्येक पद हे कायद्याद्वारे निर्माण झालेलं असते. पदाचा दर्जा व कार्य हे त्या ठराविक कायद्याद्वारे ठरवण्यात आलेलं असते. प्रत्येक प्रशासनात विविध पदे असतात. त्यापैकी काही पदे ही निवडीद्वारे तर काही पदे नियुक्तीद्वारे प्राप्त करता येतात. सनदी सेवेमध्ये केवळ नियुक्तीच्या पद्धतीने प्राप्त केलेल्या पदांचा समावेश होतो. परंतु जगात सनदी सेवा या शब्दाच्या व्याप्तीबाबत एक वाक्यता प्रामुख्याने दिसून येत नाही. विविध राष्ट्रांनी त्यात विविध नोकरांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ आपण बघू की इंग्लंडमध्ये केवळ केंद्रीय प्रशासनात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच या सनदी सेवेमध्ये समावेश करण्यात येतो. त्यानंतर प्रादेशिक आणि त्याचबरोबर राज्यस्तरावर प्रादेशिक हे यांच्या मार्फत किंवा यांच्या अंतर्गत जे सेवक कार्य करतात त्यांचा समावेश सनदी सेवेमध्ये होत नाही, तर केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांचाच समावेश त्यामध्ये होतो. अमेरिकेत मात्र आपण बघू की सर्वच नोकरांना सनदी नोकर असे संबोधण्यात येते आणि हेच अधिक प्रमाणात उचित आहे असं मलाही वाटतं. अलीकडच्या काळात सनदी सेवा या शब्दाला विविध पर्यायी शब्द आहेत. उदाहरणार्थ लोकसेवा म्हणजेच पब्लिक सर्व्हिसेस, नोकरशाही, ब्युरोक्रॅसी, किंवा आपण त्याचबरोबर एक फ्रेंच शब्द आहे की फंक्शनायर. परंतु सनदी सेवा या शब्दापेक्षा लोकसेवा या शब्दाची व्याप्ती अधिक असलेली आपल्याला दिसून येते. कारण त्यात सरकारी उद्योग, व्यापार, वाहतूक या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या नोकरांचाही समावेश होतो. तसेच व्यवहारात प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांना श्रेष्ठ गट असे देखील संबोधण्यात येते. अशा गटातील अधिकारी उच्च दर्जाचे विशेषाधिकार प्राप्त झालेले असतात. सनदी सेवा या शब्दाऐवजी नोकरशाही अशा शब्द देखील वापरण्यात येत असतो. परंतु अनेक वेळा नोकरशाही हा शब्द सनदी सेवेला टीका करण्यासाठी किंवा त्याची दोषयुक्त व्यवस्था अशा पद्धतीने सुद्धा हा शब्द वापरण्यात येतो. आपण बघू जगातील काही राष्ट्रात नोकरशाही म्हणजेच कार्यक्षमता व निपुणता असे असले, तर अनेक राष्ट्रांमध्ये नोकरशाहीला अकार्यक्षम व्यवस्था असंही मानण्यात येते. याचाच अर्थ असा की नोकरशाहीचा वापर आदर व तिरस्कार
अशा परस्पर यांनी करण्यात येतो। अशा पद्धतीनं हे या ठिकाणी सनदी सेवेचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो। या सनदी सेवेची काही वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।